महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। विचारपीठ आणि माझ्या बंधूंना आणि भगिनी, मला अनेक बिरुद चिटकवली जातात की कोळसे पाटील काही बोलतात, टाकून बोलतात, तर म्हणून मी पाणी सुद्धा टाकून पितो। आता प्रश्न असा आहे की खरोखर मी किंवा अण्णांनी घेतलेलं काम एखाद्या जातीविरुद्ध, धर्माविरुद्ध, प्रांताविरुद्ध करून चालणार, तो संपूर्ण मानव जातीचा प्रश्न। आणि मानव जातीला सुखी करायचं असेल तर अशा क्षुल्लक कारणासाठी आपलं आयुष्य घालवणं हा आमचा आयुष्याचा हेतू असू शकत नाही आणि नाही। परंतु होतंय काय, प्रचार यंत्रणा आता मला आता सांगितलं की तिकडं तो या पुस्तकाविरुद्ध चर्चा झाली, हा मोठ्या षडयंत्राचा भाग आहे। त्यांनी याला उत्तर देणारी पुस्तके लिहावी, त्याच्यावर चर्चा ठेवावी, आम्ही येऊ, आम्ही आवाहन करतो की तुम्ही तुमचं कुठलंही लिखाण आहे त्यावर आम्हाला बोलवा, आम्ही चर्चा करू। नाही तर तुम्ही ते पुस्तक घेऊन तुमची चर्चा आहे ते करा, भांडणं नको, मारामारी नको, विचारांना उत्तर द्यायचं हे आमच्या अण्णांचा संदेश होता, आम्ही फक्त पाळलेला आहे। पानसरेंची माझी ओळख 1976 पासून, आम्ही एका गावचे असं आमचा कुठेतरी व्याड झाली आणि विषय माझा थोडासा ब्राह्मणवादा विरुद्ध तुकारामाच्या भाषेत आणि अण्णांचं ज्ञानेश्वराच्या भाषेत भाषण व्हायचे। ते मला सांगायचे की जरा शांततेने घे, सबरीने घे, फार तिखट बोल नकोस। मी म्हणलं अण्णा, तुमची ज्ञानेश्वराची भाषा आमची तुकारामाची भाषा तीच आहे, पण त्याला काय करायचं होतं, आम्ही आता सुधरू शकू असं काही परिस्थिती नाही। शेवटी आम्ही ह्या हुकीर करकरेचा विषय अण्णांच्या कानावर घातला, त्यांना तो फार पटला असं मला त्यास वाटलं नाही। पण त्यांनी स्वतः एक डाळीतले डोळ म्हणून त्यावेळेचा सिटिंग एसीपी त्या भागातला जिथे हल्ला झाला तिथला एसीपी, त्यांनी पुस्तक लिहिलं, ते छोटीशी पुस्तक आहे, ती त्यांनी वाचली आणि त्यांनी होऊन मला फोन केला की कोळसे पाटील तुम्ही म्हणता ते खरं आहे, फारच विषारी लोक आहेत, तर मग काय करायचं म्हणलं गोविंदराव, तुमच्याशिवाय माझ्याशिवाय का ते दुसरी नवीन आमच्यावर जोडले होते त्यांच्याशिवाय या विषयावर कोणी बोलायचं आणि ते आपण कसं बोलायचं, कुठं बोलायचं, ते म्हणजे मी घेतो। मी कोल्हापुरात सभा घेतो, त्यांना कोल्हापुरात अपील होतं, ते पक्षाचे सेक्रेटरी पण होते, आम्हाला असं अपील नव्हतं, आम्ही फक्त काही मोर्चे काढत होतो, अन्न वस्त्र निवारा, आरोग्य, शिक्षण या विषयावर। आणि ते म्हणजे आमचे लोक मोर्चे लाखोचे व्हायचे, भूमी पश्चिमा असे मोर्चे काढत होते, त्यामुळे मी पहिल्यापासून आंदोलन जिंकली। आणि त्यांना आम्ही म्हणलं की संघटना तुमच्याकडे आहे, तुम्ही जे काम संघटनेच्या माध्यमातून येऊ शकता, आमची इथेच सभा झाली, खूप मोठा प्रतिसाद मिळाला, त्यांना बाहेर हे लावा लागले काय आणि ते लावून सगळा कार्यक्रम पुरा पडला। त्यावेळी त्यांनी आणि आम्ही म्हणजे त्यांनी पक्षाचा ठराव केला की आम्ही महाराष्ट्रात प्रबोधनात्मक 150 सभा घेणार आहोत आणि विषय असेल करकेऱ्याला कुणी व काम आहे। मित्र, थोडीशी पार्श्वभूमी समजून घेण्याची गरज आहे। पार्श्वभूमी अशी आहे की हे राम तू जय श्रीराम। जर तुम्ही आठवला इतिहास तर काय घडलं, जेव्हा म्हणजे आधी पुढचा पूर्वी सोडून देऊ आपण, मौर्य काळ, बुद्ध काळ, सगळं आता तिथे जात नाही आपण। जेव्हा जेव्हा भारतीयांचा काहीतरी विकास होतोय असं वाटणाऱ्याची संकेत मिळाला की यांची
विषारी विचाराची केलेली पेरणी उगवलेली दिसते. महात्मा गांधीजी कुणाचं काय कारण होतं? 1925 पासून त्यांचं ध्येय काय? हिंदू राष्ट्र. हिंदू राष्ट्रासाठी त्याच्या जो अडथळा करेल त्याचा काटा काढायचा. तो काटा काढण्याचे मार्ग फार वेगवेगळे आहेत, तुम्हाला आम्हाला कळणारच नाही. त्यातला गांधी खून हा एक मार्ग होता, छोट्या मोठ्या दंगली हा दुसरा मार्ग होता, बाबरी मशीद. आता तुम्हाला आयबीची थोडा इतिहास की आयबीची स्थापना झाल्यापासून प्रत्येक पंतप्रधानाला आयबी बरोबर सकाळी 15 मिनिटं तरी द्यावी लागते. कारण नियम आहे तो की आयबी म्हणजे देशाची नाक आणि कान आणि नाक वगैरे. तर आयबीने दररोज देशात काय घडलं ते कळवायचं असतं. सगळीच खोटी पेरणी हो. आयबी म्हणजे RSSचा बाप, आजोबा म्हणलं त्याच्या. तर कशी ती संघटना त्यांनी ताब्यात, सगळ्याच संघटना ताब्यात आहेत, पण आयबी RSSचा आजोबा. त्यामुळे RSS आयबीच्या पुढे काहीच नाही. तर तुमच्या जीवनात विष कसं घालवायचं म्हणजे बघा त्या आयबीचं काम काय आहे. आतापर्यंत सगळी उदाहरणं तुम्ही सांगणार. तेव्हा पानसरेंचा खून हा मोठ्या षडयंत्राचा भाग आहे, छोटं काही नाही त्याच्यात. आणि हे आरोपी जामीन सुटले, तपास कसा व्हायला पाहिजे याला फार कमी किंमत आहे. त्यांची इच्छा होती मी जामिनावर बोलावं. जामिनाचा कायदा 2+2=4 असा नाही. जजेच्या मर्जीचा प्रश्न आहे. उमर खलीदला बेल मिळत नाही आणि अर्णव गोस्वामीला कराचीतून बेल मिळतो, हा काय याला कायदा म्हणतात? डिस्क्रिप्शन आहे. मी जज असताना म्हणत होतो एकाच गुन्ह्याला 1 वर्ष शिक्षा आहे. उदाहरणार्थ त्याच्यात जर मुसलमान आरोपी असेल तर त्याला 1 वर्ष शिक्षा आहे. मधल्या जातीचे गुन्हे असेल आपल्यासारखं तर त्याला 6 महिन्याची, आणि ब्राह्मण असेल तर पोट उठेपर्यंत. गुन्हा तोच, शिक्षा तीच. ही कोर्टाच्या याला डिस्क्रिप्शन म्हणतात. आणि हे डिस्क्रिप्शन आतापर्यंत कायम त्यांच्या बाजूने. आता याच्यामध्ये ब्राह्मणांचा द्वेष कुठं आला? आम्ही जे वास्तव आहे ते मांडलं नाही तर तुम्हाला कसं कळणार आयबी काय आहे? आणि ते सांगताना आता ही ताई म्हटली की हिंदू राष्ट्र म्हणून. हिंदू राष्ट्र वगैरे काही नाही, हिंदू धर्म वगैरे पण काही नाही. 1900 सालापर्यंत हिंदू धर्म हा शब्दच वापरला जात नव्हता. 1900 सालापूर्वी 10व्या शतकात वगैरे हा शब्द आला, परंतु तो सुद्धा कोणी फार सिन्सिअरली घेतला नाही. परंतु तुम्ही बघा 4 वर्षापासून या सगळ्या चळवळी कोणाच्या विरुद्ध उभ्या राहिल्या? तुमच्या आमच्या विरुद्ध उभ्या राहिल्या. त्या विषारी ब्राह्मणवादी जातीच्या म्हणजे उपचारांच्या विरुद्ध उभ्या राहिलेल्या चळवळी सगळ्या. इव्हन मौर्य काल कोणाच्या विरुद्ध होता. आणि या सगळ्या चळवळी कोणी संपवली? नालंदा विद्यापीठ, जगात मोठं विद्यापीठ आणि त्यांची लायब्ररी कोणी जाळली? सगळा इतिहास मोडून तोडून तुमच्या पुढे वाढला जातो. तेव्हा आपला मुद्दा होता की हिंदू राष्ट्र म्हणजे कोणाचं राष्ट्र? आम्ही त्यावेळी पण सांगायचो, आम्ही जज होतो तर त्या मरीन ड्राईव्हला फिरायचो, तर सेक्रेटरी वगैरे असायचे ते यायचे. जो जिथं आहे तिथं त्याने राहावं का नाही, तुमचं काय म्हणणं? म्हणजे आम्ही तिथे गेलो होतो शेतमजुराची बोलत, ते इंदिरा गांधीच्या पॉलिसी बोलत. इंदिरा गांधीची त्यावेळेस पॉलिसी अशी होती की शेतमजूर शेतकरी कुटुंबातली मुलं जन्मली, त्यात आमचा नंबर लागला. तो काय आम्हाला कोणी मेरिटवर, मी काय मेरिटवर हायकोर्टात गेलो असं म्हणत नाही, कारण मी डिस्ट्रिक्ट कोर्टात प्रॅक्टिस करत होतो. मला एकदम हायकोर्ट जज केलं त्या वकिलाला माहिती. पण त्याच्यामध्ये पॉलिसी होती. आता ह्या हिंदू राष्ट्राची कल्पना ही त्यांच्या डोक्यात होती. त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाला भाग घेतला आणि त्यांना असं कळलं की काँग्रेस आता कधीतरी स्वातंत्र्य मिळणार. त्या मिळाल्यानंतर आपण कुठे? आपण 1-2% लोक कुठे? म्हणून टिळक आणि पुण्याच्या ब्राह्मणांनी, विषारी ब्राह्मणांनी म्हणून सगळ्या ब्राह्मणांनी एक मिटिंग घेऊन असं ठरवलं की आपण आता हिंदू धर्माचा स्वीकार करायचा. त्यांना दयानंद सरस्वती ज्यांनी आर्य धर्माची स्थापना केली विरोध केला. ते म्हणले तुमचं ब्राह्मण धर्म तुम्ही हिंदू धर्म घेऊ नका. तरी त्यांनी तो हिंदू धर्म घेतला, तर मग राजकारण.
आणि त्या राजकारणामुळे त्यांनी बरोबर पावलं उचललेली आहेत. त्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे. मग हिंदू राष्ट्रासाठी तुम्ही गोळवळकर वाचा, तुम्ही सावरकर वाचा, तुम्ही टिळक वाचा, एवढं विषारी लिखाण तुम्हाला कुठे सापडणार नसतं. आणि तेच काम मोदी आता 10 वर्ष केले, तेच काम मोदी 10 वर्ष करतात. तत्व काय? आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. हा त्यांचा तत्वज्ञानाचा मूळ गाभा. आणि या मूळ गाभ्याला धरून सगळा देश फिरतोय. मग त्यासाठी आयबीची भूमिका काय? हीच भूमिका जेव्हा मी आता म्हटलं तुम्हाला की जेव्हा अतिरेक्यांचा हल्ला आपल्या मुंबईवर होणार, कुठे होणार, कधी होणार, कुठे कुठे होणार, म्हणजे ताज हॉटेल, ओबेरा हॉटेल, हे सगळं मिनिट टू मिनिट, सेकंदाला म्हणा, त्याचा रिपोर्ट आम्हाला अमेरिकेची एजन्सी देत होती, FBI, आयबीने तो देशाला कळवला नाही. ते अतिरेकी आले, ते त्याच्यावर उतरले, त्यांनी हल्ला सुरू केला. त्यांना त्या हल्ल्याच्या मागे लपून करकरे मारायचे. करकरे का मारायचे होते? तर जेवढा महात्मा गांधीचा गट भयंकर नव्हता, त्यापेक्षा कितीतरी पटीने 21व्या शतकात यांचा गट आहे. यांचा गट काय आहे की देश अशांत करायचा, परराष्ट्राची मदत घ्यायची, इस्रायलची मदत घेतली, नेपाळची मदत घेतली, सगळे रेकॉर्डेड आहे. कारण आम्ही जर रेकॉर्डेड बोललो नाही तरी ते आम्हाला मारायला तयार आहे. रेकॉर्ड असताना, रेकॉर्डेड नसताना बोलले तर काय करतील? तो त्यांचे मॅटर ऑफ रेकॉर्ड रिपोर्टात त्यांचे टेप्स आहेत की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे, त्यासाठी इस्रायल मदत करायला तयार आहे, पाकिस्तान, हे जपान, नेपाळ मदत तयार, वगैरे वगैरे. आणि तसा आम्हाला पैशाचा पुरवठा होईल. प्रज्ञा ठाकूर आणि तो पुरोहित, कर्नल पुरोहित, याचा कट काय होता? प्रज्ञा ठाकूरनी माणसं पुरवायची आणि त्यांनी RDX पुरवायचं, मिलिटरीचं RDX. कारण RDX बाकी असं उपलब्ध होत नाही. हे पुरवायचं आणि मुस्लिम वस्तीत बॉम्बस्फोट करायचे. तपास कोणी करायचा? तर रघुवंशी असा माणूस होता, ATSचा प्रमुख. रघुवंशी, सूर्यवंशी काय नाव असेल, त्यामुळे त्याच्या नावात पुन्हा मला कायद्यात अडकायचं नाही, पण ATSचा प्रमुख होता. आणि त्याने खोटा तपास करायचा. तुमच्याकडे जे निरंजन टकले येतात, त्यांनी पहिल्या बॉम्बस्फोटचे आरोपी कोण आहेत हे जाऊन पोलीस स्टेशन मध्ये सांगितले. त्यांनी सगळे हॉटेल तपासले आणि कुठं कुठं कोण उतरले, अशिमानंद पासून सगळ्यांची त्याने त्या रजिस्टरच्या कॉपीज घेतल्या आणि तो पोलीस स्टेशनला गेला. त्याला बसून ठेवला, त्याचं घेतलं नाही कारण त्याला माहिती होतं कोण आरोपी खरी कोण आहे. पण मार्गदर्शन कोणाचं? आयबीचं. तुम्ही मारा, आम्ही तुम्हाला मदत करतो. आणि ATSला मग दडपणाखाली हे सगळे तपास करायला लावायचे. सगळ्या तपासात मुस्लिम आरोपी केले आणि संघाचे पदाधिकारी असलेले आरोपी केले नाही. त्यांच्यावर दुर्दैवाने तपास करकरे करायला ATS प्रमुख बदलला. आणि ATS प्रमुख भले भले नेते महाराष्ट्रातले, जसं संभाजी भिडेच्या नादी लागू नका म्हणतात, तसंच हिंदुत्वाच्या नादी लागू नका असे सल्ले करकरेला दिले. म्हणून करकरेंनी दिग्विजय सिंगला आपण मरण्यापूर्वी 15 मिनिटे किंवा अर्धा तास, 1 तास फोन केला की माझा जीव धोक्यात. त्या करकरेला मारण्याची गरज अशी होती की त्यांनी मोटरसायकलचे चेशीचे वगैरे काय त्याच्या स्किलने त्याने तपास सुरू केला आणि त्याला प्रज्ञा ठाकूर हे नाव मिळालं. आणि प्रज्ञा ठाकूरला आत घेतल्यावर, झोडपल्यावर सगळी कॉन्स्पिरसी बाहेर आली. ती बाहेर आल्यावर सगळे जे मुसलमान आरोपी होते त्यांना बाहेर काढले. आणि आता ही मुसलमानाची बाजू घेण्यासाठी भाषण नाही. मी सांगितलं सुरुवातीला, खरोखर माझ्या मनात जात धर्म पंथ नाहीच. तर मग ते बाहेर आल्यावर यांना आरोपी करावं लागलं. हे सगळे आरोपी केले. तर यांची तक्रार घेऊन अडवाणी मनमोहन सिंगला भेटले की आमचे सगळे साधू संत अटक होत आहेत. मनमोहन सिंगने
करकरेनं भेटायला बोलतो की भाऊ हे तुझ्यावर तक्रार करतात काय आहे. आता करकरे घेऊन अडवाणीकडे जायचं तर कोणी जायचं. तर त्यांचा ऍडवायझर, नॅशनल ऍडवायझर मनमोहन सिंगचा, तो नंबर 1चा RSS तोच घेऊन गेला. तो घेऊन गेल्यावर यांचं जे गट आहे तो त्यांना समजलं आणि तिथेच ठरलं की करकरेला मारायचं. करकरेंनी सगळे कागद दाखवले अडवाणीला आणि अडवाणी गप बसले की ठीक आहे तुमचा तपास बरोबर चालेल. तेव्हा तो तपास असा तपास होतोय असं कळल्यानंतर नारायणन त्यांचा ऍडवायझर होता मनमोहन सिंगचा, तोच नारायणन राजीव गांधीचा ज्यांनी काही तिकीट पाठवलं, कदाचित तोच ऍडवायझर ज्यांनी सुवर्ण मंदिरावर मॅडमला हल्ला करायला सांगितलं. कोणी सांगितलं? एक वैद्य IB चा प्रमुख, दुसरा वैद्य मिलिटरीचा प्रमुख, तिसरा वैद्य RSSचा प्रमुख. त्यांनी मॅडमला सांगितलं की शस्त्रास्त्र साठा आहे सुवर्ण मंदिर. एकात एक एवढी चेन आहे. ही सगळी चेन IBची चेन. आणि सुवर्ण मंदिरात काय मिळालं नाही. LTTचं आपलं वाटा नव्हतं, आपलेच लोक होते. तिकडे राजीव गांधीचा खून झाला, इकडे इंदिरा गांधीचा खून झाला. का करायचे खून? तर ध्येय हिंदू राष्ट्र. हिंदू राष्ट्राला जो अडथळा करीत त्याला मारायचं. मी तर काँग्रेसच्या काळात जेलमध्ये होतो, पोलीस कोठडीत होतो. म्हणजे एकमेव न्यायमूर्ती असेल की त्याला पोलीस कोठडीत काँग्रेसच्या जमान्यात ठेवलं होतं. तर आपला गुणदोषावर चर्चा व्हायची. आज आपण कुठल्या विचाराला बळी पडतो आणि किती मोठी कॉन्स्पिरसी आहे हे आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून ते ना त्यांची जी अपेक्षा होती की तुम्ही बेलवर बोला, तपासावर बोला, मी बोलतो पण मला काही स्वातंत्र्य देणार आहात का? कारण तपास तर खरे आरोपी सापडलेले आहेत, ते कोर्टात गेले, ते बेलवर सुटले. पण त्याच्यापेक्षा भयंकर आरोपी त्यांचं काय करायचं? तर म्हणून आम्ही म्हणजे ठीक आहे तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही बोलू, पण थोडं मला स्वातंत्र्य देतो. बरोबर, अजूनही माझी ती नोट सर्क्युलेट झाली की नाही मला माहिती नाही, पण ती होईल असं मला वाटतं. तर मग आम्ही कामाला लागलो. करकरे नो मोर असं म्हटल्याबरोबर मी स्वतः प्रेस नोट काढली. माझा त्यावेळेस दाऊ केमिकलचा लढा चालला होता आणि सगळे वारकरी माझ्यावर होते दाऊ केमिकल पेटवायला. आम्ही दाऊ केमिकल तशी जात नाही आंदोलन आहे म्हणून पेटवलं. हायकोर्टाची ऑर्डर होती. हायकोर्टची ऑर्डर असताना सुद्धा आम्ही गेलो आणि आम्ही बाजूला राहिलो थोडेसे. हायकोर्ट जजेस हायकोर्टाची ऑर्डर पाळत नाही म्हणून थोडा बाजूला राहिलो, पण ती पेटवली. ती बंडता त्यांनी पेटवली. त्यांना सगळ्यांना ही नोट दिली, हा कसा हिंदूंच्या विरुद्ध आहे, करकरेला कोणी मारलं, हा म्हणे आम्ही मारला असं म्हणतो वगैरे. त्यांनी नापसंती व्यक्त केली वारकऱ्यांनी, कारण सगळं सुपरफिशियल थिंकिंग आहे. वारकरी ते काय, पण त्यांनी आमचं काम केलं. त्यांना म्हटलं की तुम्ही जर हे गाव केमिकल पेटवली नाही तर चंद्रभागेत तुम्हाला कधीही आंघोळ करता येणार नाही आणि समतेची लढाई तुमची संपलेली असेल. कारण अशा काही कंपन्या आहेत की त्यांच्या खाली 7-7, 30-30 किलोमीटर ज्या नदीवरती कंपनी आहे त्याच्या पुढे लोकांना पाणी तरी तोंडात घ्यायला सोडा, आंघोळ सुद्धा करता येत नाही. ब्रेक जाळायचं नदी आणि घरी जाऊन आंघोळ करायची. अशा त्या नद्या प्रतिष्ठित झाल्या. तशी चंद्रभागा प्रतिष्ठित होणार होती. याच्या आम्ही वारकऱ्यांना समज दिला आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. तेव्हा आता करकरेला मारलं हे झाकून ठेवायचं. आम्ही त्यांची इन्फॉर्मेशन देशाला दिली नाही हे झाकून ठेवायचं. आणि कामा हॉस्पिटलमध्ये हिंदू अतिरेकी नेऊन त्यांच्या मार्फत करकरेला मारलं. कारण बॅलिस्टिक एक्सपर्टचा रिपोर्ट आहे की त्या मुसलमानांच्या तथाकथित अतिरेक्यांच्या गोळ्यांनी त्याच्या वार जखमाच नाहीत करकरेच्या बॉडीत. कुठल्या जखमा आहेत? तर पोलिस पिस्तूल आहे, त्यांनी मानेतून इकडून पोलिसांनी करकरेवर वार केले, गोळ्याला चालवल्या आणि त्यांच्या लंग्स, हृदय वगैरे काय असतं ते फाटले. म्हणजे ते कोण होते मारणार? त्याचं नाव कोण आहे? आता एकाच वेळेस किती खटले अंगावर घ्यायची म्हणून आम्ही थोडंसं टाळतो. पण त्या पोलीस ऑफिसरने ते केलं, ज्या पोलीस ऑफिसरच्या मार्गदर्शनाखाली केलं त्याला काहीतरी राष्ट्रपती पदक वगैरे मिळाले किंवा त्याला NIA प्रमोट केलं. आणखी अनेक त्यांचे प्रमोशन ठरलेले. जजने मदत केली, बेलवर सोडलं, तुला गव्हर्नर. ओपनली आहे. तो आमच्या विरुद्ध निकाल दिला, रात्रीतून बदली. किंवा मग त्या जजच्या मागे मिठू लावायची. त्याच्या कुणीतरी कुठला तरी नातेवाईक कुठेतरी झक मारतोच.
तर त्या जजच्या मागे लावायचं ते बघ तुझे आबरूचे दिनकडे. म्हणजे प्रत्येकाला ब्लॅकमेल करायचं. तर हे धंदे त्यांचे 2014 नंतर राजूरच सुरू झाले. त्याच्यापूर्वी सत्तेवर येण्यासाठी जे करायचं त्यांनी केलं. त्यांनी ईव्हीएमचा स्वतः क्लास लावला मोदीने, ईव्हीएम कसं मॅनेज करता येईल. ज्याचे एक्सपर्ट आमचे मित्र होते, माहितीचे होते. आजही आम्ही त्यांचं नाव सांगत नाही, कारण ते सुद्धा मरणाला भीतात. त्यांना माहिती आहे मोदी शाळा, पण त्यांच्याकडून ईव्हीएम कसं मॅनेज करायचं शिकवलं. तेव्हा आम्ही 2014 पासून सांगतो. मी स्वतः पिटिशन केलं होता हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात, ईव्हीएम नको. त्यावेळी तेच गोगाई जे आता राज्यसभेत ते जज होते, आणि ते म्हटले की ईव्हीएम खरोखरच डिपेंडेबल नाही, विश्वास ठेवण्यासारखं नाही. ईव्हीएम जर विश्वास ठेवण्यासारखं नाही ठेवतात सर, काढून टाका. तेच गोगाई पुढे आले. आम्ही फक्त म्हणलं की तुम्ही जे व्हीव्हीपीएटीची ऑर्डर केलेली आहे, तर तुम्ही ते दोन्ही मोजा, ईव्हीएमचं मतदान मोजा, तर चिठ्ठ्यांचं मोजा. नाकारलं. वेळ नाही म्हणे. इलेक्शन कमिशन, लोकशाही वाचवणं महत्वाचं आहे की इलेक्शन कमिशनचा वेळ महत्वाचा आहे. तेव्हा असं तुम्ही फिरत गेला, तुम्हाला असं दिसेल की तुमची सगळे मार्गच बंद केले. आता पानसरे मी जेव्हा ऐकत नाही पडले, त्यांना ती सभा घ्यायला सुद्धा अर्थ केला. आज काही केला नाही का मला माहिती नाही, परंतु आता ते थकलेत. त्यांना माहिती आहे की ही जी जमात आहे आमच्यासाठी, ही मरणाला भीत नाही. मी वयाच्या 47व्या वर्षी प्रतिज्ञा केली होती. मी जशीप सोडून आलो तेव्हा काही फुकट आयुष्य घालायला नाही आलो. त्यांनी रामायण महाभारत दुःखाला सुरुवात केली. त्यांनी मोसादची संघटन, जे जयप्रकाशचं सरकार होतं ना, त्यांच्या मार्फत मोसाद नावाच्या संघटनेकडे आपले हे ट्रेनिंगला पाठवले कार्यकर्ते. प्रमोद महाजनचा कार्यकर्ता मोहितराव म्हणून, तो त्यांचा ट्रेनिंग होता. अनेक ट्रेनिंग होते त्यांची, हे सगळे आपल्याकडे पुरावे. तेव्हा त्यांनी मोसाद म्हणजे फॉरेन मिनिस्ट्री घेतली वाजपेयी, आणि मोसादशी संबंध साधले. शिक्षण मंत्री पद घेतलं मुरलीधर मनोहर जोशीने, आणि भविष्य आणलं शिक्षणात. आणि अडवाणीने टीव्ही घेतला आणि रामायण महाभारत दाखवायला सुरुवात. हे किती सिस्टमॅटिक होतं आमचं लक्षच नाही. मी सिटिंग जज म्हणून भाषण करत होतो. हा घात आहे. पुण्यावरणी व्यवस्था घातलेली आहे. मला सगळे बावडात करायचे, आणि माझ्यावर आग्रह लिहिले की न्यायमूर्तीच्या तोंडाला कुलूप लावलं पाहिजे. आमचं एक भडकू जज होतं, ते मला याच्यावर कंटेम्प्ट करू म्हणले. काही कंटेम्प्ट करायचं नाही, आपल्या तोंडाला कुलूप ते लावू शकत नाही, कशाला कंटेम्प्ट पाहिजे आपल्याला. तर असं खरं बोललं की लगेच ते कामाला लागतं. आम्ही एल्गार परिषद घेतली पुण्यात. एल्गार परिषद काय होती? नवपेशवाईची विरुद्ध होती. ती परिषद घेतली, अण्णा गेल्यानंतर घेतली होती. ज्यांचा आमचा अजिबात संबंध नाही देशातल्या चळवळीशी, फादर्स डे, ती भारद्वाज, आयडेंटिफिकेशन पर्यंत त्यांना मला ओळखलं असतं. त्या एल्गार परिषदेशी देशातले सगळे ऍक्टिव्हिस्ट जोडले आणि सगळ्यांना आत घेतले. सगळे आत आहेत. 6 वर्ष झाली, त्यांना बेल नाही, त्यांच्या विरुद्ध काय पुरावा नाही. आणि अण्णाच्या आरोपींना सोडून दिले, पुरावा त्यांच्या विरुद्ध असतो. त्याला कोण काय करणार? करूच शकत नाही काय. पण त्याच्यावर चर्चा तरी काय करायची? मीच म्हटलं की तो कायदाच एवढा फ्लेक्झिबल आहे की त्या कायद्याला आपल्याला कधीच त्या कायद्यात म्हणजे कोणाला पकडता येत असे कायदे आहेत. तर पुढे काय झालं मग आता? तर बेल किंवा तपास याच्यावर फार चर्चा करण्यासारखं नाही. तुम्ही काही जीव काढून ठेवा. करकरीने चांगला तपास केला की नाही? कोर्टात केस पेंडिंग आहे, कोर्टापुढे कोण मांडणार? चांगला तपास केला, कोर्टापुढे ती केस कोण मांडणार? जेव्हा मोदी पंतप्रधान आहे आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहे, ती केस कोण चालवणार? ते आपल्याला प्रॅक्टिकल आपण समजून घेतलं पाहिजे. ते आपली दिशा डायव्हर्ट करण्यासाठी जशी आता चर्चा केली तिथे तो विषयच नाहीये. पानसरेंनी शत्रू शिवाजी कोण होता हे लिहिलं, हा विषय 30 वर्षापूर्वीचा. त्या विषय त्यावेळी चर्चेत होता का? नाही. टोलचा पण विषय चर्चेत नव्हता. त्यांनी काय एक थेरी करून बघितली, आयबीने एक थेरी. कारण अण्णांना मारल्या दिवशी रात्री माझ्याकडे सगळ्या प्रेस नोट्स आहेत. यांच्या पोलिट ब्युरोने प्रेस नोट काढली आणि हुकीळ करकरे या प्रश्नावर गोविंद पानसरे काम करत होते म्हणून त्यांना मारलं, अशी एकमेव प्रेस नोट एकमेव पक्षाने देशात काढली. दुसरं कोणी प्रेस नोट काढली नाही.
त्या प्रेस नोटला बिलकुल प्रसिद्धी नाही. हे कोण करू शकतं? एक पॉवरफुल संघटनाच करू शकते. आणि प्रसिद्धी नाही, दुसऱ्या दिवशी फक्त म्हणतो 2 पेपर महाराष्ट्रातले पुढारीने आणि लोकसत्तेने बातमी दिली होती मराठी की खूप वेळ करकर या प्रश्नावर गोंधळात मारले, परंतु त्यांना ती प्रसिद्धी मिळू द्यायची नाही. एवढ्या आम्ही प्रेस नोट लिहिल्या किंवा मुस्लिमने पुस्तकं लिहिली, त्याला मी प्रस्तावना लिहिली. त्या पुस्तकावर सुद्धा काही ऍक्शन नाही. ऍक्शन घेऊन कशी घेणार? उत्तर द्यावे लागतील. आता सुद्धा आमच्या भाषणावर आम्ही म्हणतो की घ्या ऍक्शन, उत्तर द्या. कोर्टात तर आम्ही क्रॉस घेणारच ना. त्यामुळे हा कट तुम्हाला कोण समजून सांगणार? आम्ही नाही सांगणार, कोण सांगणार? आणि तो सांगताना आम्ही कोणाचा द्वेष करतो? आम्ही कोणाच्या विरुद्ध आहे? जर आम्ही कोणाच्या विरुद्ध आहोत तर आमचं कामच फार छोटं आहे. आम्ही मानवजातीसाठी काम करतोय आणि म्हणून आम्हाला त्याची भीती नाही. ईडी आली तर 10-5 पायजमे शर्ट घेऊन जाईल असेच लोक बोलू शकतात स्टेजवर, नाही तर कोण बोलणार? नाही तर खूप पैशावाले लोक आहेत. मी तर असं म्हणतो की आज जो बहुजन समाजाचा नेता आहे, जो बहुजन समाजाचा नेता आहे, त्यांनी आपली संपत्ती वाचवण्यासाठी या विषारी जमातीला मदत केली, त्यांचा इतिहास कधीही माफ करणार कधीच नाही. उलट तुम्ही कोट्यावधी रुपये ठेवून काय करणार? मोठे मोठे घरं बंगले ठेवून काय करणार आहात? मी त्यांना सांगत असतो खासगी, कबीरांचा एक दोहा आहे, किस्सा आहे की कबीर एका मोठ्या गडगंज संपत्तीदाराच्या विनंतीवरून त्यांच्या घरी जेवायला गेले आणि ते सगळे बघितले, रत्न हिरे हिरे जेवले आणि बाहेर जाताना ते म्हटले की माझी एवढी टाचणी आहे, मी तुमच्यापेक्षा वयस्कर आहे, तर येताना माझ्यासाठी एवढी टाचणी घेऊन या स्वर्गात. तो म्हणला मी कशी आणणार हो साहेब? बाबा मी कशी आणणार? तो म्हणजे तुझं हे सगळं कशासाठी? कुठे घेऊन जायचं तू? ते संतांची समजून सांगणे. प्रत्येक संत जो व्यवस्थित भांडला त्याला यांनी मारूनच टाकले. कोणीही संत एक तर त्याला निग्लेक्ट करायचं, नंतर त्याला बदनाम करायचं, नाही तर शेवटी मारून टाकायचं. ही हजारो वर्षाची परंपरा आहे. परंतु आता ती जास्त, कारण आता लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाची शपथ घेऊन संविधान पायदळी तुडवण्यासाठी ते सत्तेवर आले. शपथ संविधानाची, संविधान डोक्याला लावायचं आणि डोक्याला लावल्याबरोबर बाहेर येऊन अदानी अंबानी संपत्ती वाटायची. संविधानाच्या विरुद्ध आहे. किंवा धर्मनिरपेक्षतेतील संविधानात संकेत आहे, त्याला काळीमा भासायची. संविधान हातातच घ्यायचं नाही. आमचा एक दलित नेता म्हणत होता, संविधानाला हात लावाल तर आम्ही हात तोडू. ते म्हणतात आम्ही कसं संविधान आम्हाला हात लावायची गरज नाही, अंमलबजावणीच करायची नाही, तुम्ही ठेवा तुमच्याकडे संविधान, आम्ही फक्त डोक्याला लावू आणि डोक्याला लावायचं नाटक करू. काय संसदेत काय पाया काय पडला. तर आता एक टकले तुमच्या परिचयाचे आहेत, त्यांनी आता एक व्हिडिओ टाकलाय. अमेरिकेतला एक अभिनेता आता ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर लिहितोय की मी सगळ्या जगातले वाईट माणसं शोधण्याचा अभ्यास केलेला, पण तो ट्रम्पला कुठल्या वाईट कॅटेगरीत टाकावं हेच मला कळत. तेच आमच्या पंतप्रधान असेल. तुम्ही काय करता? तुम्ही काहीच करू शकत नाही. हे न्यायमूर्ती सावंत आणि न्यायमूर्ती कृष्णा अय्यर माझे गुरु, ज्यांच्यामुळे मी जज झालो. मी कृष्णा अय्यरच्या चॉईस होतो जज, कारण माझ्या ऍक्टिव्हिटी सगळ्या डाव्या होत्या. मी बॉर्न कम्युनिस्ट आहे. कम्युनिस्ट पक्षाने मला घेतलं नाही पार्टी, म्हणून मी बाहेरच राहील. पण त्यांनी सांगितलं म्हणून मी जज झालो. आणि त्यांनी रिपोर्ट दिला की मोदी आणि शहा किंवा मोदी आणि त्यांचे मित्र यांना कुठल्याही परिस्थितीत मास मर्डर मध्ये प्रॉसिक्यूट केलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात कुठलंही संविधानिक पद दिलं नाही पाहिजे, असे 2 रिकमेंडेशन. आणि हे 2 रिकमेंडेशन त्यांनी केलेले काँग्रेसमधल्या RSSच्या लोकांनी ते बरोबर दाबून ठेवले. विशेषतः माझं मत असं आहे की गांधी फॅमिली सोडून सगळे सायकोफन्स जे आहेत ते असं खाजगीत म्हणतात, राहुल गांधी असेल, सोनिया गांधी असेल, आम्ही जेलमध्ये आहे. सगळे सायकोफन्स आमच्या बाजूने, आमच्या विरुद्ध, आमच्या भोवती आहेत. पण पक्ष चालवला पाहिजे.
ती कॉन्स्पिरसी होती. सोनिया गांधींनी त्यांचं राज्य असताना सुद्धा मॉब लिंचिंगच्या विरुद्ध कायदा आणायचा ठरवलं. मॉब लिंचिंग. तर त्यांचं जे ऍडवायझरी बोर्ड होतं 85-100 लोकांचं, त्यांनी विरोध केला. तुझं राजकारण संपेल. तर ती वेळी माझं राजकारण संपू द्या, पण हे कायदा यायला पाहिजे का नाही? तर म्हणे यायला पाहिजे. म्हणून तो कायदा आणला. तो पार्लमेंटमध्ये पास करायला काँग्रेसच्या लोकांच्याकडे दिला. त्यांनी लोकसभेत मांडलाच नाही. हे मला सांगितलेली कहाणी आहे आणि ती खरी आहे. तेव्हा माझं म्हणणं काय, काम कोण करते? आयबी करते. रात्रंदिवस RSS ला आयबीचा आशीर्वाद आहे आणि RSSच्या सगळ्या कारवाया झाकून ठेवते. नाही तर RSSच्या कारवाया 25 पासून, म्हणजे 1930 साली जेव्हा नेहरूंनी जाहीर केले की आमचं येणारं स्वातंत्र्य शेतकरी शेतमजूरच असेल, बस तिथून यांचं माथं ठणकलं. किंवा महात्मा गांधींनी जेव्हा काँग्रेस खेड्यापाड्यात न्यायला सुरुवात केली आणि बहुजनांना नेतृत्व दिलं, तिथून गांधी त्यांचे शत्रू झाले. हे काय पाकिस्तान वगैरे सगळं खोटं आहे. गांधीवर 1930 सालापासून 7 हल्ले झाले. म्हणजे प्रत्येक गोष्ट खोटी तुमच्याकडे येत राहायची आणि ती इतकी 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 तडफेने उतरायची की आमचा सामान्य माणूस एक उभा राहत नाही. हे 33 कोटी देव, स्वर्ग, नरक, हे काय? आता 55 कोटी लोक त्याला मी महाकुंभ नाही म्हणत, पण मी आता काय म्हणत, तिथं आंघोळ करतात असं सांगतात. जाहिरात कशी आहे? तुम्ही सगळे विचार करा. 144 वर्षानंतर आले हा कुंभ. दर 12 वर्षांनी कुंभ येतो. 12 किती होतात? 144. म्हणजे कुंभ अनादिकालापासून चालू आहे. दर 12 वर्षांनी कुंभ होतोय आणि यांनी आता टूम उठवली. कशी कशी त्यांची डोकी चालतात आणि कसे आमचे लोक त्याला बळी पडतात. 140 वर्षानंतर अरे दर 12 वर्षांनी येतोय आणि त्यांनी कुठून तरी 12 144 काढला आणि 144 वर्षांनी आला म्हणून सांग. तर तेव्हा ह्या सगळ्याला विरोध करण्याचं आम्हाला पानसरेंनी शिकवलं, संघर्ष करायला शिकवला. त्यांचं काम आम्ही पुढे नेण्याचं काम करतोय. आमचा सुद्धा, मी आता त्या नाला सोपाऱ्याचा कोण आरोपी होता, त्याने कोर्टात कन्फेशन केलंय की पानसरे दाभोळकर बरोबर कोळशे पाटलांचा तो नंबर होता. तुमच्या आशीर्वादाने म्हणा, मी तर काय आशीर्वाद दैव मानत नाही, पण मी आज आहे जिवंत अजून. घरी जाईपर्यंत काय होईल मला माहिती नाही, त्याची मला परवा नाही. मी ठामपणे सांगायचं, तुम्ही एक शेतमजूर आहे होतो, शिकलो नसत तेच राहिलं असतं, किंवा मला मित्रांनी सगळ्यांनी साथ दिली, व्यवस्थेने साथ दिली म्हणून मी शिकलो. तर आता मी डरून घरात सडून मरायचं की न रडता रस्त्यावर लढून मरायचं, हा माझा चॉईस. तुमचा पण आहे, तुमचं पण आहे. तुम्ही माझ्याबरोबर नाही आले, तुम्ही गोविंदराव बरोबर नाही गेले, तुम्ही एअर कंडिशन मध्ये शेवटपर्यंत आहे, मरणार का नाही? मग एअर कंडिशन मध्ये सडून मारायचं का रस्त्यावरून मारायचं, हा तुमचा चॉईस. आणि याची आज फार गरज आहे. जेव्हा देशात आंबेडकरच म्हणतात की आम्ही जेव्हा इलेक्शन जिंकू शकत नाही आमच्या जीवावर, तेव्हा जो आमचा राजकारणाचा पासंग आहे, पासंग कळतो ना, वजन झिजलं माहिती त्याला, तसं आमचं राजकारण आहे. आपण त्या वजनाला देशाला वाचवण्यासाठी जी बाजू असेल त्या बाजूला आपण, म्हणून आम्ही सांगतो की शत्रू नंबर 1 मोदी आहे, शत्रू नंबर 2 कोण असेल त्याला बाजूला ठेवू, 1च्या विरुद्ध भांडू. मोदी म्हणजे RSS, मोदी म्हणजे IB, मोदी म्हणजे विचाराची प्रेरणा किंवा विचाराची पेरणी करणारा ब्राह्मणवाद. त्याच्या विरुद्ध जर आम्हाला लढायचं असेल तर आम्हाला मरणाला मिळून दररोज घरात मरायचं का रस्त्यावरून मरायचं, आम्हाला ठरलं पाहिजे. मी न्यायमूर्ती सावंतांना, माझ्याकडे NIA वगैरे स्टेटमेंट येतात, काही पण कारण काढून एकदम मोठा पोलिसाच्या घराला पडतो, सगळी सोसायटी बघते काय झाले बघा. ते मी शांतपणे म्हणतो, ते म्हणतात तुमचं स्टेटमेंट घ्यायचं, मी एकदम शांतपणे म्हणतो, म्हणलं मोदी शाह खुली आहे ऐसा कैसे? तो मैंने कहा मेरे गुरु ने रिपोर्ट दिया है, तो वो रिपोर्ट के तो मुताबिक मैं स्टेटमेंट दूंगा ना मेरा.
मी वयाच्या 47व्या वर्षीच प्रतिज्ञा केली होती की मी मरणाला भिणार नाही, जेलला भिणार नाही, पोलिसला भिणार नाही. तुम्ही काय करा, काहीच मार्ग उरत नाही. अशी प्रतिज्ञा करणारे आम्हाला आज लाखो लोक पाहिजे. आणि खरोखर तुमचं आयुष्य काढणी लागेल. कोल्हापुरी कुठल्या विचाराची पेरणी आहे? शाहू महाराजांची पेरणी. शाहू महाराजांचा इतिहास जाणण्याचा प्रयत्न झालाय. मला आता रात्री का कोणीतरी रात्री का सकाळी सांगितलं, टायर लावून त्या सेंटरला ते पेटवले. त्या पुढारीच्या पत्रकारांनी बघितलं म्हणून त्यांनी ऑम्ब्युलन्स हे बोलवलंय आणि ते विजवलं. तर तुम्ही कुठे कुठे थांबवणार? नालंदा हॉस्पिटल जाळलं आणि सांगितलं की विद्यालय जाळलं आणि सांगितलं मुसलमानांनी जाळलं. मुसलमानांना काय घेणं होतं? आता बघा, मोगलांचं राज्य ह्या भारताचा सुवर्ण काळ होता. लगेच तुम्हाला तुमच्या डोक्यात मुंग्या येतील. सुवर्णकाळ कशाला म्हणतात? ज्या देशाचं उत्पन्न सर्वात जास्त. आमच्या देशाचं उत्पादन मोगलांच्या काळात नंबर 1 होतं. कारण ते असं नव्हतं म्हणत हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे घालू नका, ते घालू नका. ते तुमचं तुम्ही विकास करा. मुंबईच्या कलकत्त्याच्या बंदरात महाराजांनी सुरू केलेल्या नेव्हीचा परिणाम होता की जेवढी जहाजं होती मुंबई कलकत्त्याच्या बंदरात किंवा आपल्या देशाच्या बंदरांमध्ये, तेवढी जहाजं अमेरिका आणि युरोप मिळून सुद्धा नव्हती मुघलांच्या काळात. कारण आमचा एक्सपोर्ट होता नंबर 1ला. आमचा एक्सपोर्ट आज 0 आहे. त्यावेळी आम्ही नंबर 1ला एक्सपोर्ट होता. नंबर 1ला आमची GDP होती आणि नंबर 1ला आम्ही जगात सगळ्या क्षेत्रात होतो. आता पुरावे द्या, आम्ही पुरावे आमच्याकडे, नाही तर बोलणारच नाही. तर काय काम तुमची दिशाभूल का दररोज करतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती जेव्हा करतात तेव्हा ते बेमालूम करतात. आता 5 मिनिटं मी कर्करोगावर बोलतो आणि पानसरीच्या खुणावर बोलतो आणि सभेशी संपवतो. अण्णांना मी स्वतःच जवळ होतो ना. हा खून झाला तेव्हा मी काही फुटावर होतो. मी तिथे गेलो हॉस्पिटलमध्ये ताबडतोब. आणि अण्णा मला म्हटले की या ब्रेकफास्टला. नेहमी ते सर्किट असला भेटायची आणि तिथे बसायचो. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी 3 सभा घेतल्या 150 पैकी. आणि ती एक आता मला कोणतरी म्हणलं की गडी इंग्लंडला कुठेतरी पुढे घेतली होती आणि कागलला घेतली. आणि ती सभा संपून सकाळी म्हणजे 15 तारखेला ती सभा घेतली. 16 तारखेला सकाळी येत होतो. फोन केला गोविंदरावला, विद्यापीठाजवळ असेल कुठेतरी, तिथंच फोन केला. म्हणजे गोविंदराव कुठे आहात? बरं नाही हो म्हणे मला. तुम्ही घरी आला तर बरं होईल. म्हणलं येतो. असा असा पत्ता दिला. माझ्या नातेवाईकाला एक फोन केला तिथे या त्या ठिकाणी म्हणून तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन चल म्हणून. तो आले. साळुखे म्हणून नाही ते. आम्ही गेलो तर कळलं की त्यांना मारलं. आम्ही तेच रस्टू हॉस्पिटल. म्हणजे तो कट एवढा पद्धतशीर होता की कदाचित मी गेला असतो ते वाचले असते नाही तर मी पण गेलो असतो. फक्त आमचं 2-3 मिनिटाचा अवकाश होता. आणि हे घडतं कसं आहे? 3री सभा झाली, 1.5 सभा व्हायची होती. ते होऊ द्यायचं नाही. का होऊ द्यायचं नाही? तर ते पाठीमागचं सगळं आलं, इतिहास आला की त्यांचा हल्ला होतोय, तो देशाला न कळवणे, त्या हल्ला होऊ देणे, इकडे करकरेला कॉन्स्पिरसीज मध्ये मारणे. आत्ता माझ्याकडे सगळे फुटिंग आहे. करकरेची स्टोरी तुम्ही काय समजणार? 12 वाजता संपली का नाही? रात्री 12 वाजता संपली. अशी तुमची स्टोरी आहे सगळ्यांची. आयबीची पण स्टोरी आहे. परंतु कामा हॉस्पिटलमध्ये पहाटे 5 पर्यंत अतिरेकी होते. त्याची आता आमच्याकडे फुटिंग आहे. कोणाला वाजून बघायचं तर बघून टाका, पण त्यात वेळ जातो. की 5 वाजता अतिरेकी कामा हॉस्पिटलमध्ये आहे. ते कुठले अतिरेकी होते? ते हिंदुत्ववादी होते. त्यांना काढायचं होतं पोलिसांना सैरसलामत बाहेर. ज्यांनी काम केलं त्यांना काढायचं होतं. ज्यांनी मारलं नाही ते मेले तिकडं. ते कोणी त्या कॉन्स्टेबलनी मारले, आमच्या काठीने मारले, त्यांच्याकडे बंदुका तरी आणि काठीने मारले. सगळ्यात स्टोरीच इतकी तुफान आहे. तो कसाब तर यांच्या पोलीस कक्षीत अगोदरच होता, त्याला उभा केला. तर त्याच्यात आपण जात नाही. आणि तो निकम ज्याने तपास केला तो म्हणत होता की बॅलिस्टिक एक्सपर्टला म्हणत होता की तू सांग की अतिरेकींच्या गोळ्यांनी करकरी मेले. तो म्हणलं मी एक्सपर्ट आहे, माझ्यावर आणखी एक्सपर्ट आहेत, मी कसा खोटं बोलू? तेव्हा असे प्रॉसिक्युटर नेमायचे की जे प्रॉसिक्युटर खोट्या केसेस तयार करतात.
त्यांना आम्ही बोलते आमच्या नजरेला नजर मिळू शकत नाही, अशी काही निकमची परिस्थिती आहे की आम्ही सगळे कागद बघितले, कोर्टात दाखवलंय की तुम्ही करकरे त्यांचे गोळीने मेलेले नाही, करकरे पोलीसच्या पिस्तुलाने मेले. मग आता ते दाबायचं म्हणून हुकीळ करकरे हा विषय घेतला, तर तिथपासून सुरू होतंय की ते अतिरेकी येणार हेच लपवलं होतं, तिथून सुरुवात होते. किंवा अगदी हे राम टू जय श्रीराम इथपर्यंतची जी त्यांची स्टोरी आहे ही तुम्ही सुज्ञ लोक आहात, सगळी स्टोरी मी सांगत नाही. पण जेव्हा जेव्हा देशाचे चांगले दिवस येऊ घातलात तेव्हा बाबरी मशीद पाडली. ती का पाडली तर ते रामायण महाभारत दाखवून यात्रा काढून म्हणजे अमेरिकेच्या भांडवलदारांची मदत घेऊन भारत नाश यात्रा ती काढली. आणि माझ्या घरी व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर, 5 प्राईम मिनिस्टर आलेले आहेत, नरसिंहराव आलेले आहेत. त्यांना म्हणलं तुम्ही का बाबरी मशीद पडू दिली? ते शांतपणे म्हणतात की मला वाटलं की बाबरी मशीद पडल्यानंतर संघ संपेल. कुठं बोलत होते? तर ते गेले थीज नो मोर, आपण त्यांच्याबरोबर पण माझ्या विश्वासाने माझ्या घरी ते बोलले होते. तेव्हा अशी मोठी चेन आहे आणि ही चेन तुम्हाला आम्हाला खरं काय चालू देत. अण्णांना बरं वाटत होत, आधार हॉस्पिटलचे आता डॉक्टर आता असं काहीतरी वेगळं बोलतात, तर त्यावेळेचे रिपोर्ट, निरंजन टकलेचा द वीक मधला रिपोर्ट, पुढारीची दररोजची वाचली की अण्णांची इम्प्रुव्हमेंट आहे, अण्णांनी डोळे उघडले, अण्णा बघतायत, त्यांचा रक्तदाब नॉर्मल आहे वगैरे वगैरे. आता हे तर काय नंतर केलेलं नाही, हे त्यावेळीच होतं. आणि त्यांना एअर ॲम्ब्युलन्सनी न्यायचं. का न्यायचं? तुम्ही आराड पाटलाच्या प्रेत यात्रेला येतात, तुमच्याकडे हेलिकॉप्टर आहे, तुमच्याकडे हे आहे, 10 मिनिटात अण्णाला भेटून गेले असते की नाही? जर अण्णांची खरंच कळकळ होती किंवा अण्णा त्यांच्या दृष्टीने एवढे महत्वाचे होते, अण्णाने भेटायला यायला पाहिजे होतं. साधं सेन्स, कॉमन सेन्स आहे. मी कागदून जाताना अण्णाने भेटायला आलो, माझं काहीच काम नव्हतं ना. तर ते तर आजारी होते, त्यांच्यावर गोळीबार झाला होता, तो हिंदुत्ववाद्यांनी केला असं आपण म्हणत होतो, तरी ते ग्रस्त भेटायला आले. झालं. दुसरं, त्यांना अण्णांचं फ्युनरल सरकारी इत्मिनान झालं पाहिजे अशी विनंती केली आम्ही. त्यांनी सरकारी अधिकारी सुद्धा पाठवले. त्यांना त्यांनी विधानसभेत अण्णांना श्रद्धांजली द्या, विधानसभेने युनॅनिमसली असा आम्ही ठराव मांडायला सांगितला, तो पण त्यांनी मांडला. हे त्यांच्या दृष्टीने अण्णा एवढे महत्वाचे नव्हते. एअर ॲम्ब्युलन्स कशाला? आणि एअर ॲम्ब्युलन्स फक्त मुंबईला पोहोचते आणि अण्णा संपतात. आम्ही चुकीचे असतो, तर आम्हाला जो यांचा इतिहास माहिती आहे आयबीचा, अण्णा चुकून जर जगले असते तर ती खात्री करायची की अण्णा गेलेच पाहिजे, म्हणून त्यासाठी सर्व प्रयत्न करायचे. आता आम्ही म्हणतो की बेलवर चर्चा, तपास कसा होता? तपास कसा होता? जिथे चांगला तपास झालेला ते सगळा तपास कोर्टापुढे जात नाही. इथं तपास कसा होता? आम्ही पोलिसांची काय अपेक्षा करणार? आणि पोलीस तर आम्हाला कशी मदत करणार? त्यांचे प्रत्येकाचं प्रमोशन आहे, ते काय हरिश्चंद्र नाही, त्यांचं प्रत्येकाचं प्रमोशन आहे, बदली आहे आणि काय नाही, सगळं आहे. आणि त्यांचे पण लफडे आहेत. कोण पोलीस चंद्र? हरिश्चंद्र आहे. आता जे बहुजन सगळे नेते मोदीच्या गळाला लागले ते कोण आहेत? जे कधी काळी सत्तेवर होते आणि ज्यांनी पैसे खाल्ले तेच आहेत. त्यामुळं आम्ही सगळे बहुजन एवढे लाचार कसे की पैशासाठी, पदासाठी आम्ही देशाचं वाटोळ करायला निघालो. 100% 10 वर्षात देश 500 वर्ष मागे गेलेला आहे. जी रामायण महाभारताची कथानक त्याच्यावर ते इतिहास म्हणून बोलू लागलेले की आमच्याकडं टेस्ट ट्यूब बेबी होती कारण कर्ण जन्मला, आमच्याकडे अग्निबाण होते कारण अर्जुनाचे अग्निबाण होते, आणि हे गोळ्या लोकांच्या घरी उतरवून जाते. आता 55 कोटी लोकांनी त्या डबक्यात गंगेत डुबकी मारली म्हणतात. 55 कोटी कशाला म्हणतात? आणि 144 काय वर्षांनी तो आला कशाला म्हणतात? तुला समजून सांगितलं की 12ने कधी गुन्हा ना 12 140 दिवस येणारच.
44 वर्ष. तेव्हा आमची तपासाची दिशा, आमचं बेलवरचं दुःख, यापेक्षा आम्ही देशात सर्वात मोठं आंदोलन कसं उभं करू हे आमचं महत्वाचं काम. आम्ही देशाच्या घराघरात हा संदेश कसा जाईल हे आमचं महत्वाचं काम आहे. आयबी कशी देशाला शांत बसू देत नाही, बरं दुसऱ्या सगळ्या संविधानिक संस्थांवर दबावच आहे. आणि बिनधास्त मोदी की काल इलेक्शन कमिशनची अपॉइंटमेंट करून मोकळं. कुंभमेळ्यात किती लोक पहिले आकडा द्यायची तयारी नाही, डोळे देखत बलात्कार होतात, हिशोबच करायची तयारी नाही. कोण जाब विचारणार? मीडिया आपला नाही, न्याय संस्था आपली नाही, आयबी आपली नाही, सीबीआय आपली नाही, रॉ आपली नाही. म्हणजे हा जो कट होता की हल्ला होऊ द्यायचा, हा रॉ पण त्यात सामील होता. तर अशा सगळ्या जर संविधानिक संस्था त्यांच्या घरी पाणी भरतात, तर आमचे लोक कोणतरी म्हटलं ताई म्हटली कुणीतरी नाराज, अजिबात नाराज होऊन चालणार नाही. हे पासंगाचं राजकारण, देशाला वाचवण्याचं राजकारण आहे. आणि ते राजकारण आम्हाला केलं पाहिजे, आणि ते निस्वार्थीपणे केलं पाहिजे, आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत केलं पाहिजे. कुणी आम्हाला काही म्हणू. आमच्याकडे आमचे अनसंग मेलेले अनेक हिरो आहेत. बाबासाहेबांना दोन्ही राजांनी उचलून धरलं, त्यांना शिकवलं. बाबासाहेब विद्वान होते, परंतु त्याला सुद्धा टिकू लावण्याचं काम या 2 महापुरुषांनी केलं. अगदी शाहूंचं भाषण आहे मानगावचं की हा देशाचा लीडर होण्याची त्यांच्यात लक्षणं दिसतात. इतका शाहूंनी बाकी केलेलं होतं ते खरं ठरलं. देशाचं काय, जगाचं लिडरशिप आहे त्यांची जी संविधान आहे, मूळ संविधान आहे, ते जगातल्या सर्व कष्टकरी समाजाला संरक्षण देणारे संविधान बाबासाहेब सगळ्यांना तमाम, फक्त दलितांना नाही, कशाला नाही. अशा परिस्थितीत असे जेव्हा विद्वान बहुजनात निर्माण होतात, म्हणून मी एल्गार परिषदेत माझं भाषण होतं की आमच्या हातात लेखणी दिली तर आम्ही संविधान लिहिणार, आणि आमच्या हातात तलवार दिली तर आम्ही भीमा कोरेगाव करणार. पेशवाई संपूर्ण. आम्ही कुठल्याही परिस्थितीत कमी नाही. माझे सगळे अनुभव सांगितले, तुम्ही रडाल. खूप आम्हाला त्रास दिलाय व्यवस्थेने, पण आम्ही कधी हटणार नाही, भिणार नाही. आणि या 3 गोष्टीला भिलं नाही तर पोलिसला, मरणाला, जेलला आपल्याला द्यायचं कारणच नाही. बघा तुम्ही, सुवर्ण मंदिरावर इंदिरा गांधीने हल्ला केला, मी सांगितलं. LTTने राजीव गांधीला पाठवलं, सांगितलं. हे कोण पाठवलं? हे ऍडवायझर सगळे सांगायचे. त्यामुळे आम्ही ही सगळी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. नमस्कार.